घडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे येथे नाही झाली कुणाची निरास आल्या याचकास कृपेविसी आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे तुका म्हणे थे नाही तुझे परी तुका म्हणे थे नाही तुझे परी रायरंका सरी दिवापाई आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे विठ्ठल विठ्ठल विठ्ठलं चिंतयामि शिरश्चंद्र बिंबाननं चारुहासं दशुत्रात्यन्तगण्डस्थलाङ्गं जपराघबिंबाधरं कञ्जनेत्रं पर्वमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पर्वङ्गा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकादयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेजवंदो श्री चरण श्रीभम चैत नमस्कार करण्यात ओम नमो ज्ञानेश्वरा कीर्तन होते लोका का मृदंग श्रोते देखा माझे दंडवत विढाला भय नाही ऐसे वाटे जेव्हा
घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतोर न पडावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री श्रेष्ठ वैराग्यनिष्ठ महाराष्ट्र भूषण जिजाई मंदिर निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून अनुभवपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला विठाला आपल्या अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो याचा राज आपल्या या ठिकाणी गारखेडा देवी या नगरीमध्ये हनुमंतराची या पवन दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला खंडनाम सप्ताह तथा संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्याचं 33वे वर्ष आहे आणि आज पहिल्या क्रमांकाची सेवा मात्र या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे. सुंदर असं आपल्या ग्रामस्थांचं नियोजन आहे, सुंदर असं आपल्या कमिटीचं या ठिकाणी नियोजन आहे. म्हणून प्रथमतः व्यासपीठावरून आपल्या कमिटीला अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. एकदा सगळ्या कमिटीचं जोरदार टाळी वाजवून स्वागत. अगदी गोड नियोजन माझ्या कमिटी मंडळाचे या ठिकाणी आहे, कारण सुंदर असं मंडप आहे, सुंदर असे या ठिकाणी साऊंड सिस्टम आहे. अगदी गोड सर्वेचे भाऊ तुमची मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सुंदर सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, महाराज मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, गायन समाज, संगीत विशारद, हरिभक्त पारायणदरणीय आमचे या ठिकाणी दीपक महाराज बनकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, गायन समाज, संगीत विशारद, हरिभक्त पारायणदरणीय आमचे या ठिकाणी लक्ष्मणजी महाराज बर्डे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायणदरणीय आमचे या ठिकाणी समाधानजी महाराज लोखंडे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायणदरणीय आत्माराम महाराज. बाबा खूप दिवस झाले बरं का भेटायला, आमचे आत्माराम महाराज आहे. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण सगळे गावकरीचे आणि हे बालगोपाल मंडळी, क्या बात आहे. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा ना. बघा ना किती गोल असेल इकडे आहे की नाही. अगदी या ठिकाणी बघा. त्याचप्रमाणे आमचे मृदंगाचार्य, मृदंग सम्राट. मृदंग म्हणजे काय असतोय, मृदंगाचे बोल प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचलेले असतील यात काही नवल आहे. अनुभव महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुंदर अशी ज्यांनी जागा निर्माण केली असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, हरिभक्त पारायणदरणीय आमचे या ठिकाणी विशाल महाराज आहे. अगदी नावही विशाल आहे आणि वाजवणही तितकंच विशाल आहे. अगदी मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झाला, की ज्यांच्यामुळे तुम्हाला मायबापांचं दर्शनाचा योग मला या ठिकाणी मिळाला, हे आमचे या ठिकाणी आदरणीय आमचे कैलास भाऊ जाधव, त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी बघा कौतिकराव भाऊ काळे, या दोघांमुळे तुम्हाला मायबापांचं दर्शन घडलंय आणि या ठिकाणी तुमचा आमचा योग घडून आला. आणि पण तो पहिल्या दिवशी आला ना, पण येऊ द्या परिचय झाला. विठाला विठाला. सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जो कार्यक्रम लाईव्ह चालू आहे असे आमचे गिरणारे बाबा आहे की नाही, बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कीर्तनामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे असे आमचे लाडके सालेबुवा आदरणीय आमचे या ठिकाणी समाधान भाऊ लोखंडे, अगदी या ठिकाणी भाऊचं सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व श्रोते सज्जन आहे बा, अनमोल असा वेळ खर्च करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी सेवेकरता उपस्थित राहिला, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांचे नाव घेत बसत नाही बघा, कारण सगळ्यांचे नाव मला काही माहित नाही. तुमच्या गारखेड्यात पहिल्यांदा चालू आहे, बाकी ज्यांचे नाव घेतले नाही म्हणून रागवू नका, पटकन कोणी उठून घरी जाऊ नका. अगदी या ठिकाणी बघा सगळ्यांचे नाम उल्लेख करण्यापेक्षा आज या ठिकाणी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेकडे वाटचाल करतोय. विठाला विठाला. श्रीमद भागवत कथा ज्यांची या ठिकाणी रसाळवाडीतून आपण श्रवण करत आहोत असे भागवताचार्य हरिभक्त पारायणदरणीय आमचे या ठिकाणी किशोरजी महाराज पाटील आहे आणि महाराजांचे या ठिकाणी भागवत कथा चालू आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो बघा. आणि आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे बघा. सप्ताहातील पहिल्या कीर्तनकाराने एकतर मंगळ चरणातील अभंग असावा किंवा भगवंताच्या नामाचं गुणाचं वर्णन करून अभंग घ्यावा, त्यावर त्याने चिंतन करावं असा एक वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि तो दंडक समोर ठेवून सेवेकरता अभंग
निवडलाय. जगद्गुरु तुकोबार या अभंगामध्ये स्वतःच अनुभव प्रतिपादन करतात की बाबा रे, माझ्या जीवनामध्ये समर्थ भगवान परमात्म्याची सेवा घडल्यामुळे आता भय नाही, मला भीती वाटत नाही, निर्भयता त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. परंतु ही निर्भयता जीवनामध्ये अशी टिकून राहिली पाहिजे. म्हणून महाराज मनाकडे विनंती करतायत, आता माझ्या मने धरावा निर्धार, मनात वासा निश्चय कर बाबा, अजिबात चिंतनात अंतर पडता कामा नाही. असाच निश्चय करून जर आपण या ठिकाणी या मंडपात आलो असेल, असाच निश्चय करून जर आपण देवाच्या दरबारात गेलो असेल, जगाचा मालक आपल्याला निराश करत नाही. येथे नाही झाली कुणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी तो कुणाला निराश करत नाही. तो प्रत्येकाचं काम करतोय आणि ते काम करत असताना तो दुजा भाव सुद्धा करत नाही. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला म्हणजे आज आपल्या गारखेडा देव या नगरीमध्ये किती वर्ष झाले? 33 वर्ष झाले ना आपला सप्ताह चालू आहे. बरोबर आहे का नाही? 33 वर्षापासून या ठिकाणी सप्ताह चालू आहे. कल्पना जर केली ना, मला असं वाटतं या धर्ममंडपामध्ये बसणारे सर्वच या ठिकाणी मंडळी खूप भाग्यवान आहे ना. कारण 33 वर्षापासून तुम्ही हे आनंद घेत आहात. नाही तर कल्पना करा बाबा, 33 वर्ष झाले तुमच्या गावाला सप्ताह चालू आहे आणि या 33 गावचा, त्या 33 वर्षाचा मागचा जर विचार केला पूर्ण गावचा, तर मला असं वाटतं अनेक लोक 33 वर्षात आपल्या गावातून निघून गेले. बरोबर आहे का नाही? म्हणजे मरणाच्या बाबतीत विचार केला ना, तर 33 वर्षामध्ये मरणाच्या बाबतीत अनेक लोकांचा नंबर लागला, पण अजूनपर्यंत तुमचा काही कोणाचा नंबर लागला नाही. आणि लागावा असं मला सांगायचं नाही बघा, पण मला हे सांगायचंय, बरवे झाली आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो एथवरी, ओरले ती हरी तुम्हा समर्पण विढवलं विढवलं. झाले आपण या ठिकाणी सप्ताहामध्ये राहतोय, कीर्तन श्रवण करतोय, याचा अर्थ आपल्या जगाच्या मालकाची कृपा आहे, म्हणजेच आपण भाग्यवान आहे. तसं तर या ठिकाणी शास्त्रकार बोलताय, खरं तर आपण पहिलंच भाग्य आपलं असं आहे, आपण भारत देशात जन्माला आलोय. कारण भरतखंडी नरदेव प्राप्ती परम भाग्याची संपत्ती शास्त्रकार बोलताय. सगळ्यात महत्वाचं भाग्य आपलं असं आहे, आपण भारत देशात जन्माला आलो. बसणारे काही काही पाठीमागून विचार करतील, बरं का समाधान भाऊ, अहो तुम्ही भारत देशामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा भाग्य म्हणून घेताय, म्हणजे या भारत देशामध्ये अशी कोणती विशेषता आहे जाणून घ्यायचं असेल तुम्हाला. या जगाच्या पाठीवर जर काही तुम्ही फिरलात ना गड्या, अन्य देश तुम्हाला कितीतरी पाहायला मिळतील, परंतु देव उभा उभे भेटे ऐसा ठाव नाही कोठे. साक्षात देवाचं दर्शन ज्या देशामध्ये घडत आहे तो फक्त आणि फक्त माझा भारत देश आहे. विढाला तुम्हाला सोप्या भाषेत सांगून जातं, आजही जर कधी तुम्ही हिमालयात गेला ना, 80 हजार वर्ष लोखंडाचं पेट खाऊन तपश्चर्या करणारे साधू तुम्हाला हिमालयात गेल्यानंतर सापडतील. आजही जर तुम्ही हिमालयात गेला ना, असे काही साधू तिथं तपश्चर्या करतायत गड्या, असे काही साधू तिथं साधना करतायत. ही तपश्चर्या करत असताना त्यांच्या आयुष्यातले किती दिवस निघून गेलेत ना, यांचं त्यांना भान सुद्धा राहिलेलं नाही. अरे डोक्याच्या जटा त्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या आहेत, नखाच्या त्यांच्या चुंबडी वळालेल्या आहेत. एवढंच नाही हो, तर भजन करून 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 त्यांच्या जिभेला छाले पडलेले आहेत. एवढी खरतर तपश्चर्या त्यांची आजही हिमालयात चालू आहे. असं सांगतात कबीर महाराज की काही काही साधू तर झाडाला उलट टांगून घेतलेलं आहे. कशाकरता माहिती आहे? जोपर्यंत विटेवरचा मालक दर्शन देत नाही तोपर्यंत आपण या झाडाचा आश्रय सोडायचा नाही आणि मुखाने भगवंताचं नाम चिंतन बंद करायचं नाही. एवढी खरतर तपश्चर्या त्यांची आजही हिमालयात चालू आहे. कबीर महाराज अजून पुढे जाऊन सांगताय की ज्या साधूने झाडाला उलट टांगून घेतलेलं आहे आणि उलट टांगून जिथं तपश्चर्या करतायत ना, अरे तिथं काही काही गीध पक्षी येतात आणि काही काही कावळे येतात. येऊन ते गीध पक्षी आणि ते कावळे काय करतात माहितीये? या महात्म्याच्या अंगावरचं जे मांस आहे असं लोचके तोडून खातात, म्हणे लोचके तोडून. आणि ज्या वेळेला अरे ते गीध पक्षी आणि ते कावळे त्या साधूच्या अंगावरचं मांस लोचके तोडून खातात ना, त्यावेळेला ते साधू त्या गीध पक्ष्यांना, त्या कावळ्यांना काय बोलतात माहितीये? हे गीध पक्ष्यांनो, अंगावरचं मांस खाऊ नका, प्रतिबंध करणार नाही तुम्हाला. अरे अंगावरचं मांस खाऊ नका, नाही बोलणार नाही तुम्हाला. अरे खा, अंगावर जेवढं मांस आहे ना, अरे सगळं काढून खा. अरे पण एकच विनंती आहे गड्या हो, जोपर्यंत विटेवरचा मालक दर्शन देत नाही ना, तोपर्यंत फक्त दोन्ही डोळ्याचे बुबुळ काढून खाऊ नका. अरे ज्या दिवशी तो दर्शन देणारे दोन्ही डोळ्याचे बुबुळ काढून तुम्हाला खायला बक्षीस देईल गड्या. अरे पण विनंती आहे, जोपर्यंत विटेवरचा मालक दर्शन देत नाही ना, तोपर्यंत फक्त
फक्त दोन्ही डोळ्याचे बुबुळ काढून खाऊ नका. ऐकताय ना? एवढी खरतर तपश्चर्या आजही त्यांची हिमालयात चालू हो, पण कदाचित जगाचा मालक त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही हो. तपश्चर्या चालू असताना कदाचित जगाचा मालक त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. पण कुठलाही माझा साधा वारकरी असू द्या आणि एखादा सामान्य भाविक असू द्या आणि त्याने फक्त पंढरपुरात जाऊ द्या, जगाचा मालक त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. हे विषय माझ्या देशात आहे, तो माझा भारत देश आहे. विठाला किती जरी फिरलो ना, माझ्या पंढुरंगासारखं दैवत नाही, नारोबा तुकोबराय सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही. मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, सगळ्यात महत्वाचं भाग्य आपलं असं आहे, आपण भारत देशात जन्माला आलो. दुसरं भाग्य असं आहे, आपण या ठिकाणी संतांची भूमी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. तिसरं भाग्य असं आहे, आपण इथं नरदेव घेऊन जन्माला आलो. नाही तर कल्पना करा आपल्या दारखेडा देवीचा, आपल्या गावात फक्त मानव जातच पाहायला मिळते का? बारकाने विचार केला ना तर इथं 84 लक्ष होणी जन्माला घातलेली बघायला मिळते. मी माझ्या पद्धत सांगत नाही, मौलिक नरोबरांचा सिद्धांत आहे, पूर्वजन्मी पाप केले इथं 84 लक्षणी जन्माला घातलेले पाहायला मिळते. आणि या 84 लक्षणी जीवखानीचा बारकाईने विचार केला, याचं 3 वर्गात आपल्याला वर्गीकरण पाहायला मिळते. यामध्ये काहींचे जीवन कर्मप्रधान आहे, काहींचे जीवन भोग प्रधान आहे आणि काहींचे जीवन मात्र विचार प्रधान आहे. इथं प्रश्न निर्माण होईल, कर्मप्रधान जीवन कोणाचं आहे, भोगप्रधान जीवन कोणाचं आहे आणि विचार प्रधान जीवन नेमकं कोणाचं आहे? आमचे शास्त्रकार बोलतायत, कर्म प्रधानम साधु जीवनम तो, भोग प्रधानम पशु जीवनम तो, विचार प्रधानम जीवनम तो, यस्मै प्रधान्यम तत्सदेव क्रियात्वा. कर्म प्रधान जीवन सांगितलं साधू संतांचं, भोग प्रधान जीवन सांगितलं पशु पक्ष्यांचं आणि विचार प्रधान जीवन सांगितलं इथं फक्त आणि फक्त माणसांचं. 3 वर्गात आपल्याला याचा विचार करता येईल. पण तो विचार करण्या अगोदर मला सांगा, मी बोलतोय मात्र सगळ्यांना माझा आवाज येतो का? तुमच्याकडे कीर्तनात बोलत नाही का? नसेल बोलत, चांगली पद्धत आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही इतर कोणाच्या कीर्तनात नाही बोलले ना तरी चालत, पण माझ्या कीर्तनात बोलत जा. कारण तुम्ही बोलले तरच मी बोलतो, नाही तर जागेवर थांबवतो. कीर्तन
कार्यक्रम असतो महाराज. कीर्तन त्यालाच म्हणायचंय कशाला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा रोळी आनंद सगळ्यांनी मिळून केला जाणारा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव म्हणजे कीर्तन आहे. येतो नाही सगळ्यांना आवाज. आमच्या माऊल्यांना येतो. काय चालू होतं आपलं कीर्तन. बरं झालं तुम्ही कीर्तनच बोलले बाबा. मी एकदा असं बोलतो बोलता कीर्तनात म्हणलं बरं का कौते भाऊ. मी म्हणलं का काय चालू होतं आपलं काय चालू होतं आपलं काय चालू होतं आपलं. एक फेट्यावेळेला अजून होते ना ते सगळ्याच्या मधून उठले आणि ते तुम्हाला म्हणले हो महाराज ध्यानात राहत नसेल तर धंदा बंद करून टाका म्हणे. विढाला बारीकाने विचार केला. याचं 3 वर्गात आपल्याला वर्गीकरण पाहता येईल. पहिल्या वर्गाचा विचार करतोय आपण कर्मप्रधान जीवन असणारा. कर्मप्रधान जीवन कोणाचं आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितले अर्जुना साधूंचं जीवन कर्मप्रधान आहे. साधूने कर्मप्रधान जीवन जगायचं आहे. अर्जुनाने प्रश्न उपस्थित केला प्रभू अहो साधूचं जीवन जर कर्मप्रधान असेल अहो साधूने जर त्या ठिकाणी कर्मप्रधान जीवन जगावं असं जर वाटत असेल असं जीवन साधूने कुठपर्यंत जगायचंय. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलंय जो भाई अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तेव्हा ती या साधना बजावी लागे. अर्जुना जोपर्यंत साधूच्या जीवनामध्ये बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत साधूने कर्मप्रधान जीवन जगायचं आहे. अर्जुनाने पुन्हा प्रश्न उपस्थित केला प्रभू अरे मग पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधूने कर्म करणं थांबायचंय का. भगवान सांगतात अर्जुन अजिबात थांबायचं नाही. कारण अरे पूर्ण ज्ञान प्राप्त होईपर्यंत साधूने कर्म करायचं आहे स्वतःसाठी आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधूने विशेष कर्म करायचे या समाजासाठी. कारण समाज जो जीवन जगत असतो ना हा फक्त साधूंकडे बघून अरे समाज जो चालत असतो ना हा फक्त साधूंकडे बघून. म्हणून एका साधूचं जीवन जर बिघडलं तर लाखो लोकांचं जीवन मातीत गेल्याशिवाय राहत नाही. कुठल्याही साधूंचा विचार करा. साधू स्वतःसाठी जगले नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. कुठल्या साधूंच्या बाबतीत विचार केला महाराज तर साधू हे मात्र त्या ठिकाणी स्वतःसाठी कुठं जगले नाही. बघा हे त्या ठिकाणी साधू जीवन हे तुमच्या आमच्यासाठी आहे. जो ग्रस्ताश्रमामध्ये जीवन जगत असेल जो संसारिक म्हणून जीवन जगत असेल ना तर शास्त्रकार बोलतात बघा त्या ठिकाणी धन्यो ग्रस्ताश्रमा अतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम निष्ठानम पानम गृहे साधू संगम उपासते सततम. धन्यो ग्रस्ताश्रमा. ग्रस्ताश्रम यांचं कर्तव्य आहे साधूचा आदर केला पाहिजे. कारण साधूच्याच आशीर्वादाने आपला संसार सुखाचा चालतो. म्हणून तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगून जातो बघा. कुठलाही साधू जर तुमच्याकडे आला असेल ना अरे बोलता आलं साधूला गोड बोलत जा पण वाईट बोलून दुखी करत जाऊ नका. अरे करताला साधूचा त्या ठिकाणी आदर करायचा आहे पण अनादर कधी करायचा नाही. अरे करताला साधूचा सन्मान करायचा आहे अपमान मात्र कधीच करायचा नाही. कारण साधू आपलं काहीच करत नाही पण जगाचा मालक तुम्हाला आयुष्यात कधीच माफ करणार नाही बरं का. ते म्हणाल महाराज आम्ही कुठल्या साधूचा अवमान करत नाही. बघा कुठल्या साधूचा अपमान आम्ही करत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर चालता बोलता तुम्ही साधूचा अपमान केल्याशिवाय राहत नाही. सोप्या भाषेत सांगू का. बघा तुमच्या दारात फक्त एखादा साधू येऊ द्या असा गल्लीत उभा राहू द्या आणि मग तो साधू म्हणत असतो बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. घरातून म्हणतो पुढच्या घरी पुढच्या घरी. घराकडे पाहू नको आणि दाराकडे बघू सुद्धा नको. बघा बरोबर आहे की नाही. थोडा बिको नॉर्मल राहू. नाही तर तुम्हाला अजून बघा एखादा जर वारकरी बघा एखादा साधू खांद्यावर पताका घेऊ द्या असा गल्लीत उभा राहू द्या आणि मग तो साधू म्हणत असतो बघा बाबा जे हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल. हा घरातून काय म्हणतो माहितीये तोंडात दिल्यावर कशी वाटल आवडून देतात महाराज त्याला. घरात थांबू देत नाही. तुमच्या गावात तुम्हाला माहित नाही माऊल्या हो. फक्त खोटं बोलायचं नाही. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याची शपथ आहे. तुमच्या दारात जर एखादी माऊली बरडी घेऊन जर जोगवा मागायला आली बघा जोगवा आहे का नाही मग ती गल्लीत उभं राहते आणि तिथून म्हणत असते आजीमाय जोगवा जोगवा जोगवा. आजीमाय घरातून म्हणत असते आजच्या दिवस तिकडच भागवा तिकडच भागवा. विठ्ठल विठ्ठल
त्या ठिकाणी अपमान केला जातो बघा. कुठलाही साधू असू द्या, करताला तर आदर करायचा आहे, अनादर करायचा नाही. अहो त्या ठिकाणी करताला सन्मान करायचा आहे, अपमान मात्र कधी करायचा नाही. कारण साधू आपलं काहीच करत नाही, पण जगाचा मालक तुम्हाला आयुष्यात कधी माफ करणार नाही. उदाहरण म्हणून सांगू तुम्हाला, चला रामकथेत घेऊन जातोय. अहो त्या ठिकाणी राजा रावणाचं उदाहरण बघा. त्याची प्रॉपर्टी जर पाहिली ना, लंके माझे घरी किती ते ऐका, चांगलं तसे संख्या जैसी तशी 5 लक्ष घरी पाचनाचे जेथे, 7 लक्ष तेथे विजयबंदी कोटी घरी जेथे, काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. पहा त्याची प्रॉपर्टी, पहा त्याचं ऐश्वर्य, त्याचं कुटुंब पाहिलं तर 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. किती झाली? घरी गेल्यावर हिशोब लावा आणि कोणत्या मतदारसंघात उभं राहू द्या. पण एवढं सगळं काही असताना त्याच्या हातून एका साधूचा अपमान झाला महाराज. कुणाचा? विभीषणाचा. कपड्यात हात घातली विभीषणाच्या, लंकेच्या बाहेर काढून दिला. विभीषणाने भावाचं काहीच केलं नाही, विभीषणाने राजा रावणाचं काहीच केलं नाही. पण जगाच्या मालकानं राजा रावणाच्या कुळामध्ये दिवा लावायला शिल्लकच कोणी ठेवला नाही. साधू जीवन हे तुमच्या आमच्यासाठी, कारण साधू जीवन कर्मप्रधान आहे पहिला वर्ग. दुसऱ्या वर्गाचा आपण विचार करतोय भोगप्रधान असणारा. भोगप्रधान जीवन कुणाचं आहे? पशु पक्ष्यांचं जीवन मात्र भोगप्रधान आहे. कारण पशु पक्ष्यांना भजन कीर्तन समजत नाही, पशु पक्ष्यांना रामायण भागवत समजत नाही. नाही तर कल्पना करा, जर बैलाला कीर्तन समजलं असतं, है का नाही, तर बरेच बैल आता कीर्तन ऐकायला मंडपात येऊन बसले असते. कीर्तन जर म्हशीला समजलं असतं, तर बऱ्याच म्हशी आता कीर्तन ऐकायला मंडपात येऊन बसल्या असत्या. म्हणजे खाऊन पिऊन घरी जाऊन झोपल्या सगळ्या म्हशी आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. आणि मी माझ्या पदरच्या कीर्तनात म्हणणार सुद्धा नाही बघा. कारण पैशो बापा पुण्या काय आहे पशु पक्ष्यांचं. आणि तिसरा वर्ग आपण त्याचा विचार करतोय, अजून थोडा कमी करा. विचार प्रधान असणारा. विचार प्रधान जीवन कुणाचं आहे? तर तुमचं आमचं जीवन मात्र विचार प्रधान आहे. कारण भागवतामध्ये भगवान सांगतात, उद्धवा बाहुले मनुष्य देही तिचं ज्ञान घातले पायी. उद्धवा, विचार करण्याचं जे ज्ञान आहे हे फक्त इथं माणसाला दिलेले आहे. किती ज्ञान दिलं? भाऊनी ठरवणारा वर्णन करतायत. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलो कोणी दिला. भाऊनी ठरवणारा सांगताय, भगवंताची सच्चिदानंद रूप असणारी जी पदवी आहे, त्या पदवीपर्यंत या देहातील ज्ञानाने पोहोचता येत आहे. इतकं ज्ञान इथं भरलेलं आहे बघा. मग मिळालेली संधी आहे, आपण आपल्या संधीचं सोनं करायला पाहिजे. महाराज, संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही काय करायचो? काहीच नाही. आपल्याला किती आयुष्य मिळालंय? कारण करत युगामध्ये जर विचार केला तर प्रत्येक माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं. प्रत्येक माणसाला आयुष्य होतं 10,000 वर्ष. पुढे त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झालं. प्रत्येक माणसाला आयुष्य होतं 1,000 वर्ष. पुढे कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झालं. आता इथं प्रत्येक माणसाला आयुष्य किती मिळालंय? 100 वर्ष. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, आहे का नाही? म्हणजे इथं प्रत्येक माणसाला किती आयुष्य हो? 100 वर्ष. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, इथं प्रत्येक माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय. मग 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं असताना इथं प्रत्येक माणूस 100 वर्ष जगतो का? नाही. म्हणजे दिलेलं आयुष्य, सांगितलेलं आयुष्य हे सगळं फोटो दिसतो का? बरोबर आहे का नाही? असं कधीतरी बऱ्याचदा असं घडतं बरं का. एखादा माणूस जर कधी लटकून गेला ना, लोक म्हणते महाराज मग त्याचं मरण तिथं लिहिलंय हो, म्हणून तो मेला. एखादा जर धडकून गेला ना, महाराज मग त्याचं आयुष्य संपलंय हो, म्हणून तो मेला. ऐकत असाल तर ऐका. अहो त्याचं आयुष्यही संपलं नाही, त्याचं मरणही तिथं लिहिलं नाही. मग तुम्ही तुमच्या मनाला फक्त दिलेली समज आहे. विठाला म्हणणं आहे. माझ्या दानोबरांचं तुकोबारांचं सांगणं असं आहे
कलियुगामध्ये ज्यांना ज्यांना मानव जन्म प्राप्त झाला त्याला जन्माला घालताना प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. पण 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं असताना तो माणूस 100 वर्ष इथं जगत नाही. का जगत नाही? तो मधीच मरून जातो. आता तो का मरतो त्याचे 5 कारण माझ्या तुकोबारांनी गाथात सांगितले बघा. गाथा वाचा म्हणजे आपला माथा जागेवर आल्याशिवाय राहणार नाही. हे 5 कारण कधी आता तुम्ही समजून घेतले आणि जर तुम्ही सोबत नेले इथं बसणारा प्रत्येक जण 100 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. विढाला सांगितले. आता मी सांगतो ऐका. पहिलं कारण माझ्या तुकोबाराज सांगतात बघा की जो माणूस इंद्रियाच्या अधीन गेला की तो माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातो. दुसरं कारण माझ्या तुकोबारांनी सांगितलंय जीवनामध्ये विक्षेप निर्माण झाला की तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातो. तिसरं कारण माझ्या तुकोबारांनी सांगितलंय जीवनामध्ये विरस निर्माण झाला की तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातोय. चौथं कारण माझ्या तुकोबारांनी सांगितलंय माणूस मात्र रसाच्या अधीन गेला की तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातोय. पाचवं कारण माझ्या तुकोबारांनी सांगितलंय माणूस मात्र चुकीच्या संगतीत गेला की तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातोय. या 5 कारणाने प्रत्येक माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतोय. ही 5 कारण कधी आज समजून घेतली आणि जर सोबत नेली तर इथं बसणारा प्रत्येक जण 100 वर्ष जगतोय. कळले असेल ना कारण? जरा सोपं करून सांगू का? बर, पहिलं कारण सांगितलं माझ्या तुकोबारांनी की जो माणूस इंद्रियाच्या अधीन गेला की तो माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतो बघा. आता कसा मरतो मी तुम्हाला मारून दाखवतो. बघा आता या ठिकाणी माझे पदार्थ सांगत नाही. दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. तुकोबारांचा सिद्धांत आहे की जो माणूस इंद्रियाच्या अधीन गेला की तो माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतो. आता कसा मरतो बघा तुम्ही. मी त्या ठिकाणी कसं मारतो त्याला बघा. आता इंद्रियांचा आवडीचा विषय काय बरं? आता बोला. इंद्रियांचा आवडीचा विषय मात्र भोग आहे. जीवनात जितकी भोग आहे तितके रोग आहे आणि जितकी रोग आहे तितका मृत्यू त्याच्या जवळ आहे. विढाला सकाळी आपण काकड्याच्या अभंगातून सुद्धा म्हणत असतो भोगे रोगा जोडून या दिल्याने का आरूचा ते हो का आता सकाळपासून. म्हणजे जिथं भोग आहे तिथं रोग आहे. आता हे माईक भोग आहे, लाईट भोग आहे, मोबाईल भोग आहे. पण मोबाईल पाहत पाहत डोळे खराब झाले, चष्मा लागला, रोग आहे. चांगलं खाणं भोग आहे, जिलेबी खाणं भोग आहे, बासुंदी खाणं भोग आहे, लाडू खाणं भोग आहे, पेढे खाणं भोग आहे. पण जास्त गोड खाणं डायबिटीस सारखे रोग आहे. एकाला सकाळी सकाळी जास्त घाम यायला लागला, चक्कर यायला लागले, घाबरलं ते उठलं लगेच त्या ठिकाणी गाडीत बसलं, लगेच डॉक्टरांकडे हजर. गेले डॉक्टर साहेब म्हणजे काय मला चेक करा. डॉक्टर म्हणजे झोपा. तिथं काय कोणी गेलं की झोपा हे करा झोपा म्हणलं की झोपलं. हे झोपलं मग ह्याच्यानं चेक केलं आणि चेक केलं म्हणले बाबा म्हणजे काय बरं झालं. काय झालं? 2 मिनिटं कधी उशीर झाला असता ना मग तर कदाचित तुमच्या नाकात कापूस घालावा लागला असता. काय झालं? काय झालं म्हणजे तुमची साखर वाढली. साखर असं हो. काय करायला लागल? काहीच नाही. आजपासून साखर खाणं बंद. म्हणजे आजपासून गोड खाणं बंद. मग खायचं काय? मेडिकलच्या गोळ्या. डॉक्टर साहेब तुम्ही काय सांगू राहिले? म्हटले हो तुम्हाला जगायचं असं फक्त मेडिकलच्या गोळ्या खावं लागेल, गोड खायचं नाही. हे म्हणजे काहीच अडचण नाही डॉक्टर साहेब, तुम्ही जसं म्हणसाल तसं. लोक ऐकतात हो डॉक्टर साहेब. महाराज लोकांनी खास वेळा कुठूच तर सांगू द्या, हे ऐकत नाही. ऐका नाही पण डॉक्टरच ऐकतो लोक. अहो आमच्याकडच्या नावले आहे ना, खरं सांगू का तुम्हाला, अहो त्या नावल्याच ऐकत नाही महाराज. इतकं डॉक्टरच ऐकायचं तुम्ही सोडून. एकदा काय झालं, एक बाईचं नाव तिला दुपारी असं चक्कर आलं, अचानक पडलं ते समाधान लोक दणकन पडलं ते म्हातारं. पडलं बा तिनं का पाहिलं म्हणून पडलं म्हटलं तिनं असं उचललं गटक्यात आणि लगेच गाडीत टाकलं. कारण मजबूत ती जरा अशी असं त्या बिचारीला आपण काही खाऊ घालीत नाही, तिचे घरचं खाती ती. आणि त्याला उदबत्तीच्या आपली त्याला उचललं आणि गाडीत टाकलं, लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टर साहेबांनी पाहिलं म्हटले मावशी म्हणे काय कोण आहे तुमचं? हे मालक आहे, माझे पतिदेव आहे. असं माफ करा म्हणे मावशी मला. काय झालंय? आवरलंय म्हणे त्यांचं. हा आवरलंय म्हटलं हो. मग काय करायचं? काही नाही, ही गाडी परत जाऊ द्या, तिकडे नातलगांना भाऊकीला फोन करा आणि यांचा विधी होऊन करून टाका. आता डॉक्टर बोलू राहिले आणि पडल्या मस्त ऐकू राहिले. आता डॉक्टरांचं बोलून झालं आणि उठलं ना, उठलं डॉक्टर साहेब
अरे मी जिवंत आहे. आता तुम्ही मेला म्हणून कसं काय सांगताय? त्याची बायको ती कुंपळत आली. हो आता तुम्हाला काय डॉक्टरपेक्षा जास्त कळत का? गप मारा. काय गप मारा? अरे ते जिवंत आहे ना. विठाला एवढा विश्वास आहे महाराज डॉक्टरवर. ऐकलं नाही? ऐकलं ना त्यानं. मग अहो लगेच गोड खाणं बंद केलं महाराज. घरी आलं ना चहा नाही गोड काहीच नाही, फक्त या मेडिकलच्या गोळ्या. बस 6 महिने झाले अहो त्या ठिकाणी सगळं बंद. पण 6 महिन्यानं गावातला सप्ताह आला आणि सप्त्यामध्ये त्या ठिकाणी महाराज लोकांच्या पंक्तीला जेवायला याचा योग आला. आता महाराज लोकांची पंगत म्हणल्यावर आम्ही वरण चपाती भात याच्यातला आम्ही काहीच नाही खात. आम्ही काही घरून डबे आणत नाही. बरं भाऊ तुम्हीच खाऊ घालता, तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. मग आमच्याकडे श्री बालाजीचा बेत काय का बेत होता जेवायला मी सगळं सांगून तुमचा वेळ घेणार नाही बरं का. पण महत्वाचा आयटम असा होता त्याच्यामध्ये गुलाबजामुन. जामुन पाहिजे का? आता आमच्या मावल्या तर म्हणते येतं येडच बनवून राहिलं आपल्याला. हे का जामुन काय नवीन आयटम आहे का? पाहिला नाही म्हणून सिस्टम आहे भाऊ. मग पण जामुनची ताकद मला सांगायची बघा, कारण जामुनची ताकदच फार वेगळी महाराज. खरं सांगतो तुम्हाला, तो जामुन आहे ना बघा त्या ठिकाणी ओरिजिनल दुधाच्या खव्यापासून बनवलेला असला पाहिजे. आणि त्या माऊलीने तो गुलाबजामुन असं गोलगोल गोलगोल बनवलं पाहिजे. आणि मस्तपैकी तो गोलगोल बनवलेला गुलाबजामुन मस्तपैकी असा गावरान तुपातून असा तळून काढला पाहिजे. आणि तळल्यानंतर त्याचा असा चॉकलेटी कलर झाला पाहिजे. आणि तो चॉकलेटी कलरचा तो गोलगोल गुलाबजामुन मस्तपैकी साखरेच्या पाखात पडला पाहिजे. असला चमकतो महाराज तो. खरंच सांगा तुमच्या तोंडाला पाणी आलं नाही? हो ही जामुनची ताकद आहे. अहो तो जामुन त्यानं पाहिलं ते म्हणे गड्या मी तर खात नाही. शेजारी म्हणला महाराज लोकांच्या पंक्तीत बसणार नाही. हो एक जामुन खाल्लेला का बघणार आहे का? प्रसाद बनव खा. यानं आपलं ते जामुनच पाहत होतं. सगळ्यांची वाट फिरली, पाणी फिरवलं आणि नंतर म्हटलं महाराज परवानगी झाली. यानं पहिल्या गपक्यातच जामुन उचलला. जसा उचलला गपक्यात गेलं ना जामुन आल्या पाहिलं जामुन गेला. ते घेऊन आलं ते जामुन घे म्हणे. काय म्हणलं घेतला बघ त्यानं. त्याला दुसराही हाणला, तिसराही हाणला, चौथाही हाणला. असं करता 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 त्यानं 85 गुलाबजामुन आणले. तुम्हाला काय झालं बाबा बाबा करायला? तुम्हाला का बनवायचे एक वाढायचे? अरे खायला तो होता, मोजायला मी होतो. विठाला विठाला 85 गुलाबजामुन खाल्ले आणि तिथून ते घरी आलं. घरी आलं एक पाय दारात होता आणि एक पाय घरात होता. अहो चक्कर आला पडलं ना ते. पोराला पाहिलं म्हातारं पडलं. पोरं धावत आली. अहो त्या ठिकाणी म्हाताऱ्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर साहेब तिकडून आले. पोरं म्हणे काय तुमचं म्हातारं काय झालं? तद्धाम परम गेलं म्हणे म्हातारं. गेलं ना. आता विनोद सोडून द्या, मला प्रश्न सांगा, उत्तर सांगा. हा म्हातारा मेला ना. आता हा म्हातारा मेलाय. आता मलाच सांगा आयुष्य संपलंय म्हणून मेला? त्याचं मरण तिथं लिहिलंय म्हणून मेला? बोला. इंद्रियाच्या अधीन गेला, गुलाबजाम खाल्ला म्हणून म्हातारा मेला. विठाला विठाला. म्हणजे मरणाला पहिलं कारण सांगितलं माझ्या तुकोबाराने. जो माणूस इंद्रियाच्या अधीन गेला की तो 100 वर्षाच्या आतमध्ये मरणार. म्हणून काय खावं, किती खावं, कसं खावं हे सुद्धा आम्हाला तुकोबाराने शिकवलं महाराज. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. अरे नियमात खाल्लं पाहिजे. बऱ्याच लोकांना खाणं सुद्धा समजत नाही. अहो समाधान भाऊ लोक इतकं खायला लागले सगळ्याच उमेदवाराकडून हाणायला लागले. ऐकण्यात बघा तुमच्याकडे होतं का ते? मला तिकडे जायचं नाही. अहो पण काय खावं, किती खावं बघा एवढं सुद्धा लोकांना कळत नाही. काही खायला लागले. खरंच सांगतो तुम्हाला, खात असताना सुद्धा मापात असलं पाहिजे. काही खाऊ नको. एक आयुर्वेदाचार्य डॉक्टर माझे मित्र आहे. मी त्यांना विचारलं असं विनोदाने. म्हटलं डॉक्टर साहेब तुमच्याकडं कोणत्या रोगावर औषध आहे? ते म्हणे सांगा त्या रोगावर औषध आहे. मी म्हटलं का पण असं औषध नाही का? म्हटलं कसं? माणूस कधी आजारीच पडू नये, माणसाला कधी रोगच होऊ नये असं औषध नाही का? आहे ना म्हणा. म्हटलं सांगा ना. त्याने मला औषध सांगितलं. सांगू? सांगाल म्हणा. आणि बाकीचे कीर्तनापाशी लय महत्वाचं आहे बाबा. आहे का नाही? आपण जगलो तर अजून मोठ्याले सत्य करता येईल ना. लय महत्वाचं औषध सांगितलं मला त्याने. मला म्हणे महाराज, म्हटलं काय तुम्हाला जर कधी आजारी पडू नये वाटत असेल, तुम्हाला कुठलाच रोग होऊ नये वाटत असेल तर फक्त औषध
औषध एवढंच आहे, तुम्हाला जे आवडतं ते कधीच खाऊ नका. तुम्ही कधीच आजारी पडणार नाही, तर तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही. नाही पटलं तुम्हाला? अरे रोग काही बाहेरून येत नाही, रोग काही इकडे पाकिस्तानातून आले नाही. तुकोबरांचा सिद्धांत आहे, मी पदरच्या गप्पा आणत नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार. म्हणजे हे सगळे याच्यामध्ये रोग वस्ती करून राहतात विशाल महाराज. आणि मग ते काय करतात माहितीये का, त्यांना जो जो माल आवडतो तो माल ते बाहेरून मागवतात. ते म्हणतात मग तिखट मिरची, तिखट नको, स्वीट मध्ये येऊ द्या, जिलेबी येऊ द्या, इमरती येऊ द्या, बासुंदी येऊ द्या, जामून येऊ द्या. आणि मग इतकं स्ट्रॉंग होतं आतमध्ये, इतकं स्ट्रॉंग होतं, एक दिवस त्याच्या नाकात कापूस घालीत आणि स्मशानात येऊन आग लावून देते. कारण इंद्रियाच्या आधी विढाला पहिलं कारण सांगितलं की माणूस इंद्रियाच्या अधीन गेला की समजायचं 100 वर्षाच्या आतमध्ये मेला. जगायचं असं आजपासून काहीही खायचं नाही. पहिलं कारण. दुसरं कारण आहे का, आता जीवनामध्ये विक्षेप निर्माण झाला, तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतोय. मी माझ्या पदार्थ सांगत नाही, तो कोबराचा सिद्धांत आहे. भजनी विक्षेप तेशी पै मरण. भजनात विक्षेप निर्माण झाला, तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतो. तुम्हाला सोप्या भाषेत सोपं उदाहरण देऊन सांगतो बघा. कोरोना काळामध्ये घडलेली घटना आहे, वस्तुस्थितीचं उदाहरण आहे. 35 वर्षापासून माऊलीच्या सोहळ्यात पायी वारीला चालणारा वारकरी 35 वर्ष झाले होते त्या ठिकाणी अखंडित त्याची वारी चालू होती. पण या वर्षी त्या ठिकाणी कोरोना असल्यामुळं आणि कोरोना काळामध्ये माऊलीची त्या ठिकाणी पालखी म्हणजे वारी मात्र त्या ठिकाणी माऊलीचा सोहळा कॅन्सल झाला होता. ऐका नाही, जिकडं तिकडं ही बातमी पसरली होती, पण हा कधी न्यूज चॅनल बघत नव्हता, याच्याकडे कधी त्या ठिकाणी मोबाईल नव्हता आणि कधी त्या ठिकाणी दूरदर्शनवर बातम्या ऐकत नव्हता. फक्त त्याचा एकच धंदा होता, दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडी, दिवस न कळे रात्र न कळे, सतत फक्त भगवंताचं भजन. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृते सोपाणी पांडुरंग. अरे सतत त्या पांडुरंगाचं भजन करणारा वारकरी. पण त्या ठिकाणी काय झालं माहितीये, माऊलीचं प्रस्थान उद्याच्या दिवशी की नाही, अगोदरच्या दिवशी त्या वारकऱ्यांनी काय केलं माहितीये, सोबत लागणारी बॅग भरून ठेवली बघा. त्याच्यामध्ये लागणारे कांतरायला पांघरायला असणारे कपडे भरून ठेवले, स्वतःचे लागणारे कपडे त्याच्यात भरून ठेवले. तांब्या त्या बॅग मध्ये भरून ठेवला का, मला उद्या सकाळी त्या ठिकाणी माऊलीच्या सोहळ्यात जायचं आहे, मला दिंडीत चालत मात्र पांडुरंगाच्या भेटीला जायचं आहे. एवढीच ओढ मात्र त्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये होती बघा. कधीच त्या ठिकाणी बॅगा पिशव्या त्याने भरून ठेवल्या. कारण जसं एखाद्या मुलीला माहेरला जायचं असतं ना, तर ती मुलगी बघा माहेरला जाण्याची तयारी अगोदरच्या रात्री करून ठेवते. आपले कपडे भरून ठेवी, लेकराचे कपडे भरून ठेवी, सोबत लागणारं साहित्य त्या बॅग मध्ये भरून ठेवी. का, कारण मला उद्या सकाळीच माहेरला निघायचं आहे. जसं त्या मुलीला माहेरला जाण्याची तयारी मुलगी अगोदरच्या रात्री करते ना, तसं त्या वारकऱ्याने सुद्धा अरे माहेरला जाण्याची तयारी अगोदरच्या रात्री करून ठेवली होती. ती म्हणाल, महाराज त्या वारकऱ्याला कोणत्या माहेरात जायचं होतं, माझे माहेर पंढरी आहे भिवारेच्या तीरी. अरे पंढरपूरला जायचं होतं, त्या पांडुरंगाला भेटायचं होतं. बॅगा पिशव्या भरून ठेवल्या, रात्रीचा मुक्काम झाला, सकाळी उठला, स्नान वगैरे केलं. त्या वारकऱ्याने हातात बॅग उचलली, दाराच्या बाहेर निघणार, पण खिशातून एक मळलेली डायरी काढली आणि त्याच्यावरचा एक फोन नंबर काढला. नातवाला आवाज दिला, बाळ्या इकडे रे. म्हणे काय, एवढा फोन नंबर मला लावून दे रे, मला महाराजांसोबत एक बोलणं करू दे आणि मला लगेच त्या ठिकाणी निघायचं आहे. त्या नातवाने फोन करून दिला. याने तो मोबाईल हातात घेतला आणि इकडून म्हणतो, रामकृष्ण हरी महाराज. बोला ना वारकरी बाबा. मी वारकरी बोलतोय, बोला बाबा. 35 वर्ष झाले महाराज, मी तुमच्या दिंडीमध्ये येतोय. आपण सगळेजण चालत माऊली सोबत पंढरपूरला जातोय. 35 वर्षापासून माझ्या जीवनात हा अखंडित नियम चालू आहे. बोला ना वारकरी बाबा. काही नाही, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. पिशवी हातात घेऊन मी उभा आहे. फक्त सांगा आपलं दिंडीचं प्रस्थान किती वाजता आहे, आपण किती वाजता निघायचं आहे, आम्ही कुठे येऊन थांबायचं आहे, एवढं विचारायला तुम्हाला कॉल केलाय. त्यावेळेस दिंडी चालक महाराजांनी सांगितलं, का वारकरी बाबा काय झालं महाराज, अहो तुम्ही कधी न्यूज चॅनल बातम्या कधी मोबाईल पाहता का नाही, काय झालं काय झालं, म्हणजे तुम्हाला माहिती नाही का बाहेर कोरोनाचं वातावरण चालू आहे, म्हणजे यावर्षी माऊलीचा सोहळा कॅन्सल आहे, म्हणजे यावर्षी माऊली पंढरपूरला जाणार नाही. वारकरी बाबा माऊली पंढरपूरला जाणार आहे, पण लाल परीने जाणार आहे, पायी जाणार नाही. म्हणजे आपल्याला नाही जाता येणार वारकरी बाबा या वर्षी. अहो कोणालाच वारीला जाता येणार नाही.
वारकरी बाबाने सांगितलं, महाराज अरे 35 वर्ष झाले हो, अरे न चुकता माझा हा नियम चालू आहे. आणि जर कदाचित या वर्षी जर मला माऊलीच्या सोहळ्यात जर कधी मला पायी वारीला चालत आणि पंढरपूरला जर जाता येत नसेल ना महाराज, तर कदाचित हा वारकरी जगणार नाही हो. त्या दिंडे चालक महाराजांनी सांगितलं, खरं सांगू का वारकरी बाबा, तुम्ही आता जरी मेला ना तरी तुम्हाला या वर्षी वारीला येता येणार नाही. एवढा शब्द त्या वारकऱ्याने ऐकला हो. अरे हातातला मोबाईल गळून पडला, अरे डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रुधारा व्हायला लागल्या. अहो त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांनी केलं काय, अरे माऊली नरवाळ्याचा ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवला, माझ्या तुकोबाराचा गाथा समोर ठेवला, अरे खांद्यावर एक भगवी पताका घेतली आणि आपलं मस्तक त्या ग्रंथावर ठेवून दिलं. अरे डोळे बंद करून घेतले, प्राण सोडून दिलं, वारकरी निघून गेला. मेला वारकरी, मेलाय ना. आता मला सांगा, आयुष्य संपलंय म्हणून मेला, त्याचं मरण तिथे लिहिलंय म्हणून मेला. बोला, जीवनात विक्षेप निर्माण झाला म्हणून वारकरी मेला. विठाला चला तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी जाहीर झालं होतं उद्या सकाळी रामराज्याभिषेक होणार आहे, रामराजा होणार आहे. जिकडं तिकडं वाऱ्यासारखी बातमी पोहोचली होती. अरे सगळी अयोध्या सुशोभित करण्यात आली होती. अरे प्रत्येकाने आपल्या दाराला तोरण बांधले होते, रांगोळ्या काढल्या होत्या. सगळ्यांनी त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवून सगळी प्रजा आनंदाने तल्लीन होऊन नाचत होते. का उद्या सकाळीच या ठिकाणी उद्या रामराजा होणार आहे, आम्ही रामाची त्या ठिकाणी सगळी प्रजा असणार आहे. हा आनंद उत्सव साजरा व्हायला लागला. पण तिथंच मात्र मधी काही मात्र विक्षेप बनून गेली आणि त्या ठिकाणी जाऊन अयोध्यापती राजा दशरथजींना सांगितलं, मालक हो, एका वराने राज्य द्या माझ्या भरताला आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास द्या प्रभू रामचंद्राला. विक्षेप बनून गेली आणि 6व्या दिवशी प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर अयोध्यापती राजा दशरथजींना त्या ठिकाणी मरावं लागलं. आयुष्य संपलं म्हणून नाही, तर जीवनात विक्षेप झाला म्हणून राजा दशरथही त्या ठिकाणी मेला. विठाला असेल तर विक्षेप निर्माण झाला की माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातो. तिसरं कारण माझ्या तुकोबाराने सांगितलं, बघा जीवनामध्ये विरस निर्माण झाला हे तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातोय. चौथं कारण माझ्या तुकोबाराने सांगितलंय, माणूस मात्र त्या ठिकाणी रसाच्या अधीन गेला हे तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरून जातोय. आणि 5वं कारण त्या ठिकाणी तुकोबाराने सांगितलंय, माणूस चुकीच्या संगतीत गेला की तोही माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतोय. 5 कारणाने प्रत्येक माणूस 100 वर्षाच्या आतमध्ये मरतो. ही 5 करणं कधी समजून घेता आली आणि जर सोबत नेहमीत इथं बसणारा प्रत्येक जण 100 वर्ष जगतोय. बरोबर आहे. म्हणजे इथं प्रत्येकाला आयुष्य किती मिळालं, आता 100 वर्ष. आता बोला, शास्त्रकार बोलतात आता 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला मिळालंय. मी याचे 4 टप्पे करा आणि सांगितलं त्या टप्प्यामध्ये तुम्ही मिळवायचं आहे. आता काय काय मिळवायचंय, प्रथमे नादितम विद्या, द्वितीयम नादितम धर्म, तृतीयम नादितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. शास्त्रकार बोलताय पहिल्या टप्प्यामध्ये माणसाने विद्या मिळवायची आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने धन मिळवायचं आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने पुण्य मिळवायचं आहे. ऐकत असाल तर परत सांगून जातोय. पहिल्या टप्प्यामध्ये जर माणसाने विद्या मिळवली नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने जर धन मिळवलं नाही, तिसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने जर पुण्य मिळवलंच नाही, तर चौथ्या टप्प्यामध्ये पश्चाताप मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण म्हातारपणात काहीच करता येत नाही. म्हातारपण इथे
चौथ्या टप्प्यामध्ये पश्चाताप आहे, कारण म्हातारपणात काहीच करता येत नाही. गळत सेनाक श्लेष्मपुरी, गळत सेनाक श्लेष्मपुरी. बाईल म्हणे बाई मरे ना कमेला, बाईल म्हणे खरा मरता तरी बरे, नासिले घर तू कोणी. आणि मग चौथ्या टप्प्यामध्ये तुमची सुनबाई एक दिवस तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही आणि ती आपल्या मालकाला बोलेल, मालक काय झालंय? अरे तुम्ही सकाळी उठले की कामाला निघून जाता, अरे सकाळी उठले का ड्युटीला निघून जाता, अरे पाठीमाग माझा विचार करता का? काय झालं? काय झालं म्हणजे? अहो तुमचा बाप काय करतो ग? अगं म्हणजे हा म्हातारा दारातच बसतो, असा खोकतो, असा खोकतो, सगळे बत्ताशे भिंतीवर फेकितो. बाईल म्हणे बाई मरे ना कमीला. खरंय राजमाई, हसण्यासाठी नाही सांगितलं माय मी. आज जर तुम्ही हसून घेत असाल, विनोद म्हणून जर ऐकून सोडून देत असाल, तर लक्षात ठेवा कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. कारण मी म्हाताऱ्या माणसाची टिंगल करतोय असं नाही बरं का समाधान भाऊ. म्हाताऱ्या लोकांचा मी आदर करतोय आणि आदर केला पाहिजे. इथे बसणाऱ्या प्रत्येक तरुण एकच विनंती करेल, फक्त म्हाताऱ्यांचा आदर, म्हाताऱ्यांचं कौतुक करायला शिका, समजावं. हेच आपल्या सप्ताहाचं खरं सर्टिफिकेट आहे. आयुष्यामध्ये नेमकं इथं चुकतंय हो. माणूस त्या ठिकाणी म्हाताऱ्या माणसाचा कधीच आदर होत नाही. जसं लहान लेकराचं कौतुक होतं बाबा, तसं म्हाताऱ्या माणसाचं कौतुक होतं का तुमच्या गारखेड्यात? नाही होत ना. बघा तुम्ही लहान लेकराचं कौतुक कसे करते लोक. लहान लेकरू असलं पाहिजे, कौतिक भाऊ दिसायला सुंदर असलं पाहिजे, त्याच्या मम्मीने त्याला मस्तपैकी ड्रेस घातला पाहिजे, सुंदरपैकी त्याचा असं मेकअप केलेलं पाहिजे, आणि असं गोड बोलणारं लेकरू असं टुनटुन असं गल्ली उड्या मारत निघलं पाहिजे. कोणी म्हणतं त्याला, ए बाळा इकडे ये रे, इकडे ये रे, मला एक पट्टी घेऊ दे, मला एक पट्टी घेऊ दे, म्हणतं का नाही असं? म्हणतं का नाही असं? का तुम्ही असं पाहिलं बरं कसं? एक 80 वर्षाचं म्हातारा आहे, त्याच्या डोळ्याला असा चष्मा लावलेला आहे, हातामध्ये अशी त्यानं काठी घेतलेली आहे, आणि म्हातारा असं लुटू असं गल्लीने चालतंय. कोणी त्याला म्हणले बरं असं, बाबा बाबा थांबा बरं मला एक विठाला हेच सांगायचंय बघा. अरे जसं लहान लेकराचं कौतुक होत आहे तसं म्हाताऱ्या माणसाचं कौतुक होतं का? नाही होत ना. मग कौतुक व्हावं वाटत असेल, ऐका माझं. अरे तुम्हाला कौतुक करून घ्यायचं असेल ना, अजून वेळ गेलेली नाही. बघ लवकर उठा, मी सांगतो ते करा. काय करायचंय? पटकन गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची, एकादशी उपवास करायचा, आणि 15ची वारी करायची, मस्त सप्ताहामध्ये भागवत ऐकायचंय, मस्त कीर्तन ऐकायला मंडपात येऊन बसायचंय, मस्तपैकी परमार्थ करायचा आहे. तुम्हाला महाराज मग परमार्थ केल्यानंतर आमचं कौतुक होईल का? ऐकून घ्या. तुम्ही जर संसारात राहिला आणि जसं जसं तुमचं संसारात वय वाढत जाणार आहे तसा तसा तुमची किंमत कमी होत जाणार आहे. आणि तुम्ही जर इकडे परमार्थात आला ना, तुमचं जसं जसं वय वाढत जाणार आहे तसं तसं तुमची किंमत वाढत जाणार आहे. एवढी किंमत वाढणार आहे, एवढी किंमत वाढणार आहे. एक दिवस तुमचे फोटो बॅनरवर येणार आहे आणि लोक तुमची पुण्यतिथी जयंती म्हणून मोठमोठाले सप्ते करणार आहे, आणि तो सप्ताह आपल्या गावात केला जातोय. याला कारण फक्त परमार्थ आहे. एवढा पेटून उठत होतो तर तुम्ही वाजले का? विठाला तेव्हा ते कुत्रे भूकच राहिले आणि पहिल्यापासून भूकत पाहिजे. सप्ताह सुरू झाला 33 वर्षापासून भूकत होती. हा आता कुत्र्यात जन्मात गेले तरी भुकूनच राहिले झाले. भरू द्या. हे काय म्हणजे वेगळे नाही ते. आणि अजूनही तुम्ही इथं बसून जर तुम्ही त्यांच्याकडे ध्यान देऊ राहिले ना, मग सांगता येत नाही आपल्यावर पाणी तिकडे
तिकडं बघायचं नाही, कीर्तनात राहायचं. बघा महत्वाचं सांगतोय, म्हणून त्या ठिकाणी बघा अजून संधी गेलेली नाही. महाराज मग आम्हाला जर संधीचं सोनं करायचं असेल, आम्हाला जर या ठिकाणी परमार्थात आम्हाला जर कौतुक भाव वाटत असेल, आम्ही काय करायचं आहे? अहो कौतुक जर तुम्हाला भाव वाटत असेल, जीवनातली सगळी भीती घालवायची असेल, मग तुम्ही काय करा म्हटले, इकडं मस्तपैकी इथं धर्म मंडपात या. इथे येऊन काय करायचंय? येणारे जाणारे कुत्र्याकडे लक्ष द्या. हा ते नाही करायचं. मग काय करायचं महाराज? इथे येऊन फक्त सेवा करायची आहे. मग सेवा केल्यानंतर आमच्या जीवनातली भीती जाते का? महाराज म्हणले तुमच्या जीवनातली जाते का? याच्यात काय नवलं? माझ्या जीवनातली गेलेली आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. आता भया आजचं पाकिट तुम्हालाच, पण पैसे काढून घेईन पहिले सांगतो. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, गडलिया सेवा समर्थाचे. जगदूर तुकाराम बोलताय. हा मात्र माझा अनुभव आहे की माझ्या जीवनामध्ये समर्थ भगवान परमात्म्याची सेवा घडल्यामुळे आता भय नाही, मला भीती वाटत नाही, निर्भयता त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. कारण घडलिया सेवा समर्थाची, समर्थाची सेवा घडली. महाराज आल्यापासून सांगू राहिले हो तुम्ही, समर्थाची सेवा घडली, समर्थाची सेवा घडली. कुठल्या समर्थाची सेवा घडली? तुम्ही समर्थ कोणाला म्हणून राहिले आहे का नाही हे आम्हाला सांगा ना. कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांना कळतात असं नाही, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना समजत असतात असं अजिबात नाही. का समजतात बरं? ऐकताय ना? मी एकदा असं बँकेत गेलो, एक सहजस्त बँकेच्या गेटमध्ये असा आडवा घातला होता. आडवा कुठं? बँकेच्या गेटमध्ये. शिपायाला पाहिलं आणि ते पुन्हा अर्धा साईड इथे काय झोपायचं गेट म्हणली, त्या साईडला ओरडू नको, ओरडू नको म्हणजे कसं काय? बघ म्हणली तो बोर्डवर काय लिहिलेलं आहे. ऐकताना त्या बोर्डला पण लिहिलेलं होतं, यहाँ सोने पे लोन मिलता है. नाही कळलं आजीमा? नाही जमलं ना. तुमच्या भाषेत सांगतो. आमच्याकडे काय झाले, एक नवीन सुनबाई नांदायला आली, नवीन घरात आली आणि एक दिवस मंदिरात दर्शनाला गेली. दर्शन झालं आणि घरी जाताना ती मंदिरातला घंटाच घेऊन गेली. हा ना, ते वाजवायचा घंटाच काढून आणला बघ तिनं, आणला आणि घंटा फ्रीज मध्ये ठेवून दिला आणि घर काम करायला लागली. सासूबाई बाहेरून आली, तिला काहीतरी फ्रीज मधून घ्यायचं होतं म्हणून तिने ते फ्रीज उघडलं. उघडल्याबरोबर तिने घंटा पाहिला आणि आवाज दिला. म्हणजे सुनबाई म्हणे का इकडे, म्हणे का इकडे, म्हणे का हा घंटा कोण ठेवला इथं? मीच ठेवला. काय बाबा सुनबाई तू? म्हणे कसं काय? अगं घंटा देव घरात पाहिजे, घंटा मंदिरात पाहिजे, तो का फ्रीज मध्ये ठेवत असते का? सुनबाई म्हणे सासूबाई ओरडू नका, ओरडू नका. म्हणजे कसं काय? मी आता पुस्तकात वाचलं. काय वाचलं ग? कांद्याची आणि लसणाची पेस्ट तयार करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा.
एवढं सुद्धा एवढं कळत नाही हो. काय सांगा तुम्हाला. आता तुम्ही पहिल्यांदाच बोलेल बघा कैलास तुम्हाला तुम्हाला किती सांगताय हो. मी एकदा असं हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं काय झालं माहितीये का, एक माऊली आली होती आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. आता काऊन झाला होता, तिच्या नवऱ्यात तिला हाणलं होतं. आता काऊन हानी ती बिचारी कोणाच ठाऊक, पण जाऊ दे ते हाणलं होतं ते. आणि तिथं आणलं तिला. आता आणलं डॉक्टर साहेब म्हणले मावशी तुमच्या पायाला काहीतरी मार लागलेला दिसतोय. ते म्हणे दिसत नाही म्हणे, मग चांगलाच लागला म्हणे, फक्त काय करायचं ते बघा म्हणे. तर डॉक्टर म्हणले मावशी पहिले मला त्याचे एक्सरे काढावा लागेल आणि मग आपल्याला पुढची ट्रीटमेंट बघावं लागेल. आता ती खेड्यात राहणार होती, अजिबात शिकलेली नव्हती आणि एक्सरे तिला काहीच समजत नव्हतं. ती म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही एक्सरे म्हणजे काय म्हणून राहिले हे मला काहीच समजत नाही. आणि डॉक्टर म्हणले एक्सरे काढल्याशिवाय मला ट्रीटमेंट करता येत नाही. आणि ती म्हणली एक्सरे म्हणजे मला काहीच माहित नाही. बाजूला एक सदग्रस्त उभा होता, तो तिकडून तिकडे आला. त्यांनी सांगितलं मावशी म्हणे काय, ते डॉक्टर साहेब सांगू राहिले म्हणे. काय सांगताय, तुमच्या पायाचा फोटो काढा लागल. फोटो म्हणजे माझ्या पायाचा फोटो म्हणले हो. मला काय माहित म्हणे माय, मग मी चेन घालूनच ते आले का. अरे काय चेन घालून का एक बाबा लावायचा का. सुद्धा कळत नाही महाराज लोकांना. अहो तुम्हाला सांगतो, एक काय झालं, श्रीमंत घरातली माऊली, तिला तब्येत खराब झाली म्हणून ऍडमिट केलं. तब्येत सुधारायला पाहिजे, वाढत गेली. वाढता ती कोमात गेली. कोमात माहितीये सगळ्याला, कोमात गेली. आणि तिच्या शेजारची म्हातारी मला भेटली. मला आजीबाई मला म्हणजे काय भाऊ. मी म्हणलं खाऊ आजी, तुमच्या बाजूच्या त्या श्रीमंत मावशी मग अहो त्या तो कोमात गेल्या बा. म्हातारी म्हणली जाऊ दे ना भाऊ, मोठे लोक पुढे बी जाते म्हणली. अरे ते का या तिला गेल ते का देवाच्या पाय पडायला भेटा. समर्थाची सेवा घडली, समर्थाची सेवा घडली. समर्थ कुणाला म्हणायचंय तर ऐकून घ्या. चाले शरीर ज्याच्या सत्तेने सगळ्याच्या चालतंय ना. वृक्षाचे पाणी हरिजाची सत्ता. एवढ्याच ना म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य झाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात चाळीता. त्याला म्हणायचं समर्थ कुणाला, ज्याच्या घरी कशाचीच कमी नाही. त्याला समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तोटे कदा कासयाची. कशाची कमी नाही म्हणजे त्याच्याकडे नेमकं काय काय आहे माऊली बरोबर आहे वर्णन करतायत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वैर्य वस्ती देत. त्याला म्हणायचंय समर्थ. आणि त्याच समर्थाची सेवा माझ्या जीवनात घडल्यामुळं आता भय नाही, मला भीती वाटत नाही. परंतु ही सेवा फक्त सप्त्यापुरतीच नाही. ही सेवा फक्त या कीर्तनापुरतीच नाही. आपण आहे तोपर्यंत जीवनात अशीच घडत राहावी म्हणून महाराज मनाकडे विनंती करतायत. म्हणा तू असा निश्चय कर. कसा कर. आता माझ्या
चिंतनियंतर न पडावे. मनात असं निश्चय कर बाबा, अजिबात चिंतनात अंतर पडता कामा नये. अहो त्या ठिकाणी महाराज चिंतन कोणाचं करायचंय बघा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, एवढंच मंत्राचं या ठिकाणी आपण चिंतन करायचं बघा. ऐकताना तुम्ही सर्वजण, इथं भागवत कथा चालू आहे. भागवताला येतात ना सगळे मंडळी? येत असेल तर बरं आहे, नसेल येत ना तर भागवतात एक सुंदर सूत्र आले बघा. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. एवढं सूत्र जर तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात ना तर तुम्हाला बघा दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. इतकं सुंदर सूत्र आहे. ऐकताय ना? आजपासून असा संकल्प करायचा. कसा? या डोळ्यासमोर कुठलंही चित्र दिसलं ना तुम्हाला, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. बाकीचं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. न लगते सायास जावे वरांतरा सुखे येतो घरा नारायण. काहीच करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करायचं चित्त. फक्त काय करायचं माहितीये? डोळ्यासमोर कुठलंही चित्र आलं ना फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. बाकीचं काहीच नाही. कोणीही समोरून येऊ द्या. लहान लेकरू जरी समोरून आलं रामकृष्ण हरी, लहान दिदी समोरून आली रामकृष्ण हरी, एखादी आजीमाई समोरून आली रामकृष्ण हरी, एखादी आजोबा समोरून आले रामकृष्ण हरी, एखादी बकरी समोरून आली रामकृष्ण हरी, एखादी कुत्री समोरून आली रामकृष्ण हरी, एखादी गाय समोरून आली रामकृष्ण हरी, एखादी म्हैस समोरून आली रामकृष्ण हरी, एखादा बैल समोरून आला रामकृष्ण हरी, एखादा रेडा समोरून आला रामकृष्ण हरी, रेड्यावर बसून यम तुम्हाला न्यायला आला रामकृष्ण हरी, रेड्या सगळं यम त्याच्या घरी, देवाचे पार्श्व विमान घेऊन तुमच्या दारी, आणि विमानात बसून तुम्ही देवा घरी गेल्याशिवाय राहणार नाही. यासाठी केला होता आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. पण रेडिओवर बसून त्याला यम न्यायला आला आणि यमाच्या भीतीने आजामेळ घाबरला आणि त्याने भीतीपोटी आपल्या मुलाला आवाज दिला. नारायण नारायण म्हटलं. यम म्हणलं का रे हे गिरे कापलं नाही. हे तर त्याला आवाज देऊन राहिलं. अहो तो यम पुन्हा रेडिओवर बसला आणि येडं बोंबलत परत गेला. हो, देवाचे पार्षद विमान घेऊन आले आणि आजामेळाला विमानात बसून देवा घरी घेऊन गेले. बघा हाच नियम जर तुम्ही आजपासून चालू केला आणि जर तुम्हाला यम न्यायला एवढं लवकर नाही येणार, पण जर आला आणि रामकृष्ण हरी जर तुमच्या मुखातून बाहेर आला तर यम पुन्हा परत जाईल, देवाचे पार्षद विमान घेऊन येईल आणि विमानात बसून तुम्हाला देवा घरी घेऊन जाईल. मानव देव घेऊन निज धामा गेली. तुकोबारांचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून आजपासून कुठलंही चित्र आलं ना फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. बाकीचं काहीच करायची गरज नाही. जाता जाता एकच बोलेल, प्रपंच चांगला थाटात करा, मस्तपैकी प्रॉपर्टी कमवा, मस्त बंगले बांधा, मस्त गाड्या घ्या, मस्तपैकी ऐश्वर्य त्या ठिकाणी जगा. पण सांगतो तुम्हाला, किती जरी प्रॉपर्टी कमवली, किती जरी ऐश्वर्य मिळवलं ना, फक्त देवाला विसरू नका. त्याच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहू नका. इतकं प्रेम करायचं ते देवावर, इतकं प्रेम करायचंय तुम्ही विटेवरच्या मालकावर, की जितकं प्रेम हा एक बाप आपल्या मुलीवर करतोय इतकं प्रेम इथं बसणाऱ्या प्रत्येक माय बापाने विटेवरच्या मालकावर करायचं आहे. तुमच्या जीवनात निर्भयता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भागवत कथेचा संदेश आहे, आयुष्यामध्ये बाप जर कुणावर प्रेम करत असेल ना तर फक्त आणि फक्त आपल्या मुलीवर करतोय. आणि मुलगी सुद्धा आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर करत असेल ना तर फक्त आपल्या जन्मदात्या बापावर करते. इतकं नातं त्या बापाचं आणि लेकीचं जवळचं त्या भागवताने सांगितलंय बघा. इतकं जवळचं प्रेम सांगितलंय. आयुष्यामध्ये तुम्हाला महाराज मग मुलगीच प्रेम करते का हो? मुलगा प्रेम करत नाही का हो? आणि मुलगा सुद्धा प्रेम करतो गड्या. अरे पण मुली इतकं प्रेम मुलगा मात्र कधीच करत नाही. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना, एखाद्या वेळेला तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल, त्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला विचारा, बाळ्या आज तुझा वाढदिवस आहे पोरा, मग सांगणार आहे कुठली भेट वस्तू हवी आहे. त्यावेळी तुमचा बाळ्या तुम्हाला सांगेल, बाबा मला एक चांगला ड्रेस आणा, मला एक गजळ आणा, मला एक मोबाईल आणा, मला एक खेळायला सायकल आणा. तुमचा बाळ्या तुम्हाला भली मोठी यादी देऊन जाईल. पण ज्या दिवशी तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना त्या दिवशी फक्त तुम्ही तुमच्या मुलीला विचारा, तायडे काय बाबा आज तुझा वाढदिवस आहे पोरे? हो ना बाबा. काय भेट वस्तू पाहिजे का तुला? काय देणार आहे बाबा तुम्ही पोरी? जे मागशील ना ती भेट वस्तू तुला मी द्यायला तयार आहे ना ग. सांग ना ग काय तुला काय हवंय तेवढं सांग. त्यावेळेस तुमची तायडी पाझरत्या नेत्रानं थरथर तोटाने हात सोडेल आणि तुमच्या समोर एकच बोलेल, बाबा
आता दिवसभर शेतात निघालात ना कामाला हो आता दिवसभर उन्हातच काम करणार आहे ना बाबा हो आजच्या दिवस एक काम करा ना बाबा माझ्यासाठी कामावरून फक्त लवकर घरी या मी स्वयंपाक बनवून ठेवते फक्त माझ्यासोबत येऊन जेवण करा बाबा याच्यापेक्षा काहीच आणू नका आणि मला काही देऊ नका कारण आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त बापाची काळजी जर कोण करत असेल ना ही फक्त आणि फक्त मुलगी करते हो आणि एखाद्या मुलीचं लग्न होऊ द्या लग्न होऊन मुलगी सासरी नांदायला जाऊ द्या आणि जन्मदाता बाप एखाद्या दिवशी तिला भेटायला फक्त सासरला जाऊ द्या अरे पोरीच्या हात शेणाने भरलेले असू द्या नाही तर हात पिठाने भरलेले असू द्या आणि आपला जन्मदाता बाप आलाय रे फक्त डोळ्यानं दिसू द्या अरे पळत जाती पोरगी अशी जाऊन बापाच्या गळ्यात पडते कडकडून मिठी मारते बाबा बाबा किती दिवस झाले तुम्हाला बघायला हो बाबा किती वेळ करता तुम्ही भेटायला आला हो बाबा बाबा विसरून गेलता की काय तुमच्या ताईडीला हो ज्यावेळेस ती पोरगी गळ्यात पडून बोलते ना अरे दिपाड पाड्यासारखा ज्या बापाचं हृदय असतं रे तो बाप सुद्धा लेकीच्या गळ्यामध्ये पडून जसा रडतो आणि रडणाऱ्या बापाला जेव्हा ती पोरगी पाहते ना आपला पदर समोर करते आपल्या जन्मदात्या बापाचे डोळे पुसते रडू नका बाबा बाबा रडण्यासाठी नाही बोलले हो अहो खूप दिवस झाले भेटले नव्हते मन लागत नव्हतं बऱ्याच दिवस झाले तुम्हाला बघायला बाबा पाहिलं नाही ना खरंच सांगते बाबा करमत नव्हतं म्हणून बोलले बाबा त्रास करून घेऊ नका बाबा माझी शपथ आहे तुम्हाला बाबा तुम्ही रडू नका मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे बाबा अहो मला माहिती आहे बाबा पण त्या विधात्याने अहो मुलीच्या जीवनामध्ये काय लेख लिहून ठेवला माहिती नाही बाबा किती जरी बापाचं प्रेम असलं ना अरे किती जरी आईचं प्रेम असलं ना तरी त्या मुलीला ते प्रेम सोडावं लागतं अशा गावात जावं लागतं बाबा ज्या गावाचं नाव सुद्धा माहिती नाही अरे अशा माणसासोबत आयुष्य जगावं लागतं अरे त्या घरात माणसं राहतात की राक्षस राहतात हे सुद्धा तिला माहिती नाही तरी सुद्धा अशा माणसांसोबत आयुष्य जगावं लागतं बाबा याला मुलीचं जीवन म्हणतात आणि मुलीचं जीवन म्हणजे अंगणामध्ये लावलेल्या झाडासारखं असतं बाबा त्याला पाणी घालून घालून मोठं केलं जातं आणि ते झाड सावली द्यायला लागलं ना अरे अचानक उपटून दुसऱ्याच्या दारात नेऊन लावलं जातं बाबा याला मुलीचं जीवन म्हणतात अरे मुलीचं जीवन म्हणजे अंगणामध्ये बसलेल्या चिमणीसारखं असतं बाबा बसते ना तोपर्यंत बसते अरे कधी गुरुदिशी उडून जाते ना अहो पता सुद्धा लागत नाही बाबा बाबा याला मुलीचे जीवन म्हणतात आणि ते माझ्या वाट्याला आलंय ना बाबा बाबा ते माझ्या वाट्याला आलंय ना बाबा मी सहन करणार आहे बाबा बाबा मला किती त्या ठिकाणी त्रास होऊ द्या मला किती त्या ठिकाणी पोटाला अन्न न मिळू द्या मी त्या ठिकाणी अहो बाबा डसा डसा पाणी पिऊन झोपून राहील बाबा पण कुणाच्या दारात कुणासमोर मी हात पसरणार नाही एवढंच नाही बाबा अहो जर कधी किती त्रास झाला ना मला त्या सासरमध्ये अहो किती जरी कष्ट झालं ना मला सासरमध्ये मी दरवाजा खिडक्या बंद करून रडून घेईल बाबा पण मात्र तुमची इज्जत खाली होईल तुमची मान समाजामध्ये खाली होईल बाबा असं कृत्य आयुष्यात मी कधीच करणार नाही बाबा कारण सगळ्यात जास्त बापाची काळजी जर आयुष्यात कोण करत असेल ती फक्त मुलगी महाराज नाही तर बाप किती प्रेम करतोय तुकोबारायचं चरित्र वाचा अरे कळेल तुम्हाला तुकोबारायची कन्या जिचं नाव होतं भागीरथी तिचा विवाह सोहळा संपन्न झाला होता विदाईचा कार्यक्रम चालू होता सगळे वाटे लावायला नाटक बैलगाडीपर्यंत पोहोचले होते आणि तिथं गेल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र त्या ठिकाणी धारा वाहत होत्या भागीरथीनं सगळ्यांकडे वळून पाहिलं तर सगळे रडताना दिसले भागीरथीच्या डोळ्याला सुद्धा खळखळ त्या ठिकाणी अश्रुधारा व्हायला लागल्या पण भागीरथीनं रडता रडता विचार केला बापरे अरे सगळे नातलग माझ्यासाठी रडताय वाटी लावायला आले सगळे माझे नातलग दिसताय अरे पण माझे बाबा मात्र इथं दिसत नाहीये अरे कुठे असेल माझे बाबा भागीरथीनं पाठीमागं वळून पाहिलं तेव्हा तुकोबाराय कुठे होते अरे लग्न मंडपात उभे होते लग्न मंडपाचा खांब कवटाळून घेतला होता आणि आपलं मस्तक त्या खांबावर पडवत होते आणि माझे तुकोबाराय त्या ठिकाणी डसा डसा रडत होते हे रडताना जेव्हा भागीरथीनं पाहिलं अरे धावत गेली भागीरथी जाऊन बापाच्या गळ्यात पडली कडकडून मिठी मारली बाबा आजपर्यंत तुमच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाही बाबा आजपर्यंत तुम्ही कधी रडले नाही बाबा तुमचा मुलगा मेला तरी रडले नाही तुमची बायको मेली तुम्ही रडले नाही घरातले माणसं एवढे भरताना एवढ्या डोळ्याने तुम्ही पाहिले बाबा तुमच्या डोळ्यातून कधी अश्रू आले नाही पण आज फक्त तुमची मुलगी सासरला निघाली बाबा आज तुमच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाही बाबा आज कळलंय मला बाबा आज समजलं मला तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर आज कळलंय बाबा मला एक बाप किती प्रेम करतो आपल्या मुलीवर जितकं
इतकं प्रेम एक बाप आपल्या मुलीवर करतोय, इतकंच प्रेम इथं बसणाऱ्या प्रत्येक मायबापाने विटेवरच्या मालकावर करायचं आहे. तुमच्या जीवनात निर्भयता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जगाचा मालक तुमचं काम सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. हीच गोष्ट अभंगाच्या तृतीय चरणात बोलतो आहेत. येथे नाही झाली येथे नाही झाली येथे नाही आल्या याचकास कृपेने जगदुर्ग कोरा बोलताय. तो कुणाला निराश करत नाही, प्रत्येकाचं काम करतोय. फक्त आपण एकच करायचंय, चिंतनी अंतर न पडावे. चिंतनात अंतर पडू द्यायचं नाही. म्हणजे काय करायचंय, फक्त आपण आपल्या मुखाने भगवंताचं नाम चिंतन करायचंय. आणि जाता जाता एक सांगून जातो बघा, पहिला दिवस आहे आज, आहे का नाही? पहिलाच तुमचा माझा परिचय ऐकणाऱ्या सर्व मायबापांना विनंती आहे, जसं तुम्ही कीर्तनाला आलात ना, तसे लहान लहान लेकरं बघा घरी ठेवून आलात, बरोबर आहे की नाही? उद्यापासून एकही लेकरू घरी झोपू देऊ नका. हो, कीर्तनात घेऊन या. कारण लेकरासाठी फक्त प्रॉपर्टी कमवू नका, लेकरासाठी फक्त संपत्ती कमवू नका, लेकरांचे संस्कार कमवा. ही तुमची खरी प्रॉपर्टी आहे, ही तुमची खरी संपत्ती आहे. आणि संस्कार देण्याचं कार्य जगाच्या पाठीवर जर कोण करत असेल, फक्त ओनली ओनली वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल. उद्यापासून आता बरेच मुलं आहेत, 2-4 इकडे आहे, हे 2-4 जण इकडे उभे आहे, पण बाकीचे घरी आहे का नाही? त्याच्यामुळे सगळं माहिती बाबा सरपंच म्हणजे एक 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 शोधून काढावं लागतं ना. सरपंच तुम्हाला खरं सांगतो, तुमचं म्हातारपण जर आनंदात जावं वाटत असेल आजपासून, आहे का नाही? लेकर कीर्तनात आणून बसवा. एखाद्या वेळेला काय होतं माहिती, लेकर बडबड करतात, बोलतात, महाराज लोक बोलतात, महाराज लोकांच्या कानात सांगायचं आल्या लेकर बडबड केली तरी बोलू नका, आहे का नाही? त्यांना सांगता येईल आपल्याला, पण गरज आहे आज लेकरांना संस्काराची गरज आहे. कारण तुमचे लेकर जर सुसंस्कारी असेल तर तुमचं म्हातारपण हे आनंदात असेल. आणि जर तुमचे लेकर कुसंस्कारी असेल तर नोंद करून ठेवा, तुमचं म्हातारपण गायीच्या गोठ्यात असेल. विठ्ठल विठ्ठल. लेकर आईला आई, बापाला बाप म्हणायला तयार नाही. आई बापाच्या ताब्यात लेकरं राहिलेच नाही. ते कुणीकडे कोणत्या शाळेत नेऊन घाली ते, पुढे नेऊन घाली ते, त्यांना आई समजत नाही, बापही कळत नाही, कधीच नाही भेटायला येतात. तुम्हाला खरं सांगतोय, म्हणून ही चुकी आजपासून करायची नाही तर तुम्हाला जाता जाता सांगून जातो बघा, आपली वेळ संपत आली आहे का नाही? महत्वाचं तुम्हाला सांगतोय, आज मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, भागवत कथा, रामकथा आणि कीर्तन प्रबोधनाच्या माध्यमातून. तसंच आमचं लेकरू सुद्धा वय वर्ष 16-17 रनिंग आता चालू झाली आहे. मग त्याचे कीर्तन पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात अशी लेकराची कीर्तन चालू आहे. आता बसणारे काही काही विचार करतील, कैलास भाऊ मागो महाराज आतापर्यंत बोलले जरा बरं वाटलं, पण 16 वर्षाचं लेकरू पण एवढे कीर्तनाला फिरल का, आहे का नाही?
आता माझं कीर्तन तरी इथं चालू आहे भोकरदन तालुक्यात गारखेडा गावातलं. त्याचं कीर्तन आज आता चालू आहे मुंबईला 9 ते 11. तू म्हणाल मला जातो एकूच काय पटेल बुवा की तुमच्याकडे मोबाईल आहे कीर्तन झालं की घरी जा नेट ऑन करा युट्यूबला जा छोटे इंदुरीकर मौली महाराज काकडे एवढंच नाव सर्च करा. लेकरू कसं बोलतोय कळेल तुम्हाला. मी त्याची जाहिरात करतो असं नाही. मला हे सांगायचं आहे आज लेकराच्या माध्यमातून आणि मी फिरतो या माध्यमातून अनेक लोकांचे मला कॉल असायचे महाराज तुम्ही जसं तुमच्या लेकराला घडवलंय आम्हाला आमचं लेकरू शिकवायचं आहे तुमच्याकडे पाठवायचं आहे. तेव्हा माझ्याकडे व्यवस्था नव्हती पण यावर्षी श्री विश्व मौली वारकरी शिक्षण संस्था वाघलगाव मी जिथं राहतोय मी तिथं संस्थेचं खूप मोठं आयोजन केलं आहे. इतकी सुंदर व्यवस्था माझ्या संस्थेची आहे इतकं सुंदर बांधकाम माझ्या संस्थेचं आहे. जर तुम्ही माझ्या संस्थेत जर भेट द्यायला आलात ना तर तुम्ही संस्थेत आला की बंगल्यात आलाय हेच तुम्हाला कळणार नाही. इतकी सुंदर व्यवस्था माझ्या संस्थेची आहे. परत एकदा ऐका माझ्या त्या ठिकाणी कुठल्या संस्थेत जर तुम्ही गेलात ना समाधान भाऊ तर लेकराला 2 वेळेला जेवायला दिलं जातं. माझ्या संस्थेत जर तुम्ही आला ना तर लेकराला लागेल तेव्हा जेवायला दिलं जातं. इतकी सुंदर व्यवस्था माझ्या संस्थेची आहे. परत ऐका माझ्या संस्थेचं किचन आणि आमचं घरचं किचन आमचं एकच आहे. अगोदर स्वयंपाक तयार केला जातो तयार झालेला स्वयंपाक लेकरांना जेवायला दिला जातो आणि उरलेला स्वयंपाक आमच्या घरातले सगळे सदस्य मंडळ आम्ही एकत्र बसून खातो. इतकी सुंदर व्यवस्था आहे. परत एकदा ऐका कुठल्याही संस्थेला जर तुम्हाला लेकरांना सोडवायचं असेल ना तर लेकर संस्थेला सोडवायला जाताना रडतात बरोबर आहे. पण माझ्या संस्थेतले लेकर संस्थेतून घरी जाताना रडतात. आता होळी झाली ना होळीला लेकर घरी गेले होते समाधान भाऊ त्यांचे पालक त्यांना घ्यायला आले होते. माझे लेकर बॅग भरून हातात उभे होते पण गाडीवर बसायच्या अगोदर पुन्हा दर्शन घ्यायचे. गुरुजी येतो 2 दिवसात येतो माई येतो. पण सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अरे तो बाप घ्यायला आला होता ना तो बाप फक्त तोंडात बोट घालून उभा होता. महाराज अरे आमचं लेकरू बापाला बाप म्हणत नव्हतं आणि आज तुमची संस्थेतून माई आणि बाप म्हणून तुमच्याकडे पाहताय आमच्याकडे सोबत येताना रडत जात आहे. इतकं प्रेम ज्या संस्थेत दिलं जात आहे एकमेव फक्त आणि फक्त आपली संस्था आहे. परत ऐका काय म्हणतील महाराज तुम्ही सुद्धा धंदा चालू केलाय. कौतिक भाऊ धंदा म्हणून आपल्या संस्थेचं आयोजन अजिबात नाही. मला गरज नाही धंदा करायची. आम्ही दोघे कीर्तनकार आहे. दोघाकडे 2 गाड्या आहेत. माझ्याकडे पाहिली तुम्ही त्याच्याकडे याच्यापेक्षा मोठी आहे आणि ते पुन्हा म्हणतं यावर्षी याच्यापेक्षा अजून मोठी घ्यायची आहे आणि येणार आहे दसऱ्याला. म्हणजे मला हे सांगून जातो ना तुम्हाला असंही समजायला नको बा. इतकं सुंदर नियोजन आहे. आमच्या समाधान भाऊन विचार आमचे सालेबू आहे ते काय त्यांना सगळं माहिती आहे. सगळ्या कुंडाला काढून देतील तुम्हाला. ते कुंडाला काढून काही परत नाही धरायची तारीख तुम्हाला खाली पाहून राहिले. जाऊ दे मला ते सांगायचंय अगदी या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय एक उत्कृष्ट कीर्तनकार मुलाचा बाप या नात्यानं या चेहऱ्यावरचा आनंद आहे प्रत्येक मायबापाच्या चेहऱ्यावर दिसावा याच्यासाठी माझ्या संस्थेचं आयोजन आहे. जर कोणाला वाटत असेल माझं लेकरू सुसंस्कारी झालं पाहिजे माझं गायक वादक कीर्तनकार झालं पाहिजे या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय. त्या ठिकाणी युट्यूबला जायचं आहे. छोटे इंदुरीकर मौली महाराज काकडे त्याच्या खाली जो मोबाईल नंबर आहे किंवा गोरक्षनाथ महाराज काकडे तो खालचा जो काही व्हिडिओ खालचा आणि जो मोबाईल नंबर आहे तो माझाच आहे. तो नंबर घ्या कॉल करा आणि मस्तपैकी तुमच्या लेकराला माझ्याकडे आणून सोडा. या गादीवरून शब्द देतोय संस्कारानिशी त्याच्या पाय उभं करून दिल्याशिवाय मी कधीच गप्प राहणार नाही. एवढा एक जाता शब्द देतो बघा. आणि तुम्हाला सुद्धा एकच बोलेल गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. एकादशी उपवास करा. जमेल त्यानंदी पंढरीची वारी करा. नाही जमलं फक्त एकच कुठल्याही चित्र डोळ्यासमोर आलं फक्त राम कृष्ण हरी विठोबा रघुनाथ. Oh,
घडली या सेवा समर्थाची आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे. तर या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चाल झाले असे समजू जवळ आपली वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे म्हणण्यापेक्षा बरोबर 11 वाजलेत बघा. तुमचं घड्याळ पहा, मोबाईल पहा, काही पहा. अगदी या ठिकाणी मला हे सांगायचं आहे. हा कुठले हो का बरं, मी तुम्हाला विचारलं तुम्ही गाव कधीच म्हणले पहिले सगळे गावातले एकाच गावातले एवढे विद्यार्थी आहेत. वा उमेश महाराज ठुमरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी उमेश महाराजांसाठी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार ताली. अगदी या ठिकाणी गरज आहे संस्काराची. आज या ठिकाणी मला हे सांगायचं आहे सुंदर असं या ठिकाणी बघा आपल्या ग्रामस्थांचं नियोजन आहे. सुंदर असं आपल्या कमिटीचं या ठिकाणी नियोजन आहे. अगदी या नियोजनातून पहिल्या दिवसाची आलेली सेवेकरता निवडलेला आपण तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय बोलतायत आपण जर या ठिकाणी सातत्याने चिंतन करत राहिलो तर जगाचा मालक तुम्हाला निराश करणार नाही आणि ते त्या ठिकाणी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो काम करत असताना दुजाभाव करत नाही बघा. नाही तुझे परी राया रंका सरी देवा पायी तो प्रत्येकाचं काम करतोय. फक्त आपण चिंतनी अंतर न पडावे. चिंतनात अंतर पडू द्यायचं नाही. फक्त एवढंच करायचंय गळ्यात पवित्र तुळशीची माळ एखाद्या उपवास जमेल कांदी पडरीची बाई नाही जमलं रामकृष्ण हरी चालता बोलता रामकृष्ण हरी. उद्यापासून तुम्ही इकडे यायला लागला ना कोणी समोरून आलं पहिले रामकृष्ण हरी आणि मग म्हणायचं चल माय घरी. हा बस एवढंच रामकृष्ण हरी एवढंच बोलत चला. सुंदर मंडप आहे, सुंदर सिस्टम आहे. भाऊ चांगली सर्वी दिली मनापासून तुम्हाला धन्यवाद. सुंदर सर्व गायक मंडळी महाराज मंडळी चांगल्यापैकी सहकार्य केले आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग मला मिळाला आमचे आदरणीय हरिभक्तपरांचे या ठिकाणी कौतिक भाऊ काळे त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी बघा आमचे कैलास भाऊ जाधव अगदी या दोघांनी बघा तिकडे कीर्तन ऐकलं होतं फार लांब तिकडे डोंगरात आणि तिकडून इथपर्यंत त्यांच्यामुळे येण्याचा योग आला. दोघांना सुद्धा मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमचं नाव विसरलो वा वा तुमचं नावच अनमोल आहे वा आणि कार्य तुमचं तितकंच अनमोल आहे वा. तुम्हाला सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी लाडके साले भाऊ आमचे समाधान भाऊ लोखंडे अगदी तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून इथपर्यंत आला. तुम्हाला सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व या ठिकाणी श्रोते सज्जन आहे बा अनमोल असा वेळ खर्च करून तुम्ही सुद्धा या सेवेसाठी उपस्थित राहिला. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर